की सध्याचं सरकार इंग्रजापेक्षा देखील वाईट अवलादीचे सरकार आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंड वर पाय, या मातीशी गद्दार सरकारचं करायचं काय? खाली मुंड वर पाय। जसं सरकारनं शक्तीपीठ घोषित केलं तसं परभणी जिल्ह्यातल्या ज्यांच्या शेती याच्यामध्ये जात आहेत त्या शेतकऱ्यांनी कायम विरोध केलेला आहे। आणि आज आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन ठाम निर्धार जाहीर केलाय की सरकारला या संदर्भात मागं पाऊल घ्यावंच लागेल आणि परभणी जिल्ह्यातला शेतकरी शक्तीपीठाची मोजणी देखील करू देणार नाही। समृद्धी महामार्गात परभणीच्या आणि जालन्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना सरकारचा इतका वाईट अनुभव आलाय की सध्याचं सरकार इंग्रजापेक्षा देखील वाईट अवलादीचे सरकार आहे। म्हणजे इंग्रजांनी जशी तोडाफोडा आणि राज्य करा त्या प्रकारचं या भांडवलदारांच्या भरतीसाठी शेतकऱ्यांमध्ये फाटाफूट कशी केली, कॉम्पेन्सेशन 2013चा लँड ॲक्विजिशन कायदा कसा गुंडाळून ठेवला हे शेतकऱ्यांनी डोळ्या देखत पाहिलेलं आहे। अक्षरशः लढले शेतकरी आणि कशा लोकांमध्ये फाटाफूट करायची आणि या मागच्या अनुभवातून शहाणा झालेला शेतकरी त्याला आता सरकारचं धोरण काय आहे आणि सरकार का हे करतंय हे कळून चुकलेलं आहे। मुळातच या शक्तीपीठासारख्या रस्त्याची कुठलीच गरज नाही। बऱ्याचदा सरकार जनतेच्या मागण्या नसताना सरकार स्वतःहून का मागण्या करतंय, कोणाच्या इशाऱ्यावर सरकार करते? लाडक्या बहिणीने पैसे मागितले नाहीत तिला दिलं, कोणी मागणी केली शक्तीपीठाची? आणि त्यामुळे सरकारचा याबद्दलचा हेतू हा कंत्राटदार आणि मोठे गुत्तेदार जगवायचा असेल तर तो आम्हाला मान्य नाही।